समीन सुद्धा गणपतीवर लिहशा पुढेलेने गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा 14 विद्या 64 कला तुझ्यामुळे येतील असा हा विद्येची देवता ठराविक पद्धतीनं उपासना केली 101%. गणेश कवच आहे. उद्या मला जरा आठवण करा, संपणारच नाही. डोक्याच्या केसाच्या टोकापासून पायाच्या नखाच्या टोकापर्यंत संपूर्ण गणेश कसं कवच. काय उपासना. आणि पूर्वी आज गणपतीची मंदिरं फक्त भारतातच नाही आहे, आफ्रिकेमध्ये धाना शहरामध्ये आहे, जपानमध्ये आहे. कारण हा मूळ पुरे आख्यान जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. बघूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज. मी मधलं भजन सांगितलं का? मधलं भजन सांगितलं लक्षात नाही. मूळ पद्यांतर लोकांकडून भजन म्हणून घेतो ते राहू दे. नमः पार्वती पते महारुद्र हनुमान की जय. मंगल मूर्ती. या वयात सुद्धा आवाज खणखणीत आहे. या वयात आणि यावयात म्हणजे कळेल. कोटी या वयात रिटायर झालेत ते, पण आवाज छान आहे, खणखणी. तुम्ही म्हणता शेवटी त्यांनी तो स्वर लावला शेवटी. नमः पार्वती पते. लाड बादले. महारुद्र हनुमान की मंगलमूर्ती. राज दरबार भरलाय. पौर जानपद हुशार चाणाक्ष बुद्धिवान पंडित घनपाठी वेदांती पुराणिक आपापल्या आसनावर बसलेत. त्यांना राजाची भीती नाही, राजाला त्यांची भीती आहे. तो जडभरतचं प्रकरण आहे ना. तो म्हणतो मी ब्रह्मदेवाला देवदेवतांना घाबरत नाही, पण मी ब्राह्मणाच्या शापाला घाबरतो. राजा रहुगण पंजाब प्रांताचं. काय ब्राह्मण आहे. समर्थांना म्हणाल ब्राह्मण चेवले, ब्राह्मण बुद्धी भ्रष्टले. ब्राह्मणे आदर्श आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात पुरुषोत्तमध्ये ब्राह्मणोस्य मुखमासित. आणि वाचायचं असेल तर एका सद्ग्रंथ ऋग्वेदाचं भाषांतर आहे ते वाचा. ब्राह्मणी काय चीज आहे. आज ब्राह्मणाच्या नावानं इथे ठीक आहे, पण नको ते चाललंय. पण किती झाला भ्रष्ट तरी तेही लोक श्रेष्ठ. पण ते श्रेष्ठत्व टिकवायला पाहिजे. संध्या उपासना देवधर्म काय देव प्रसन्न होत नाही. फक्त आपली उपासना कोणाला सांगू नये, जप किती काय सांगू नये. असं राजा विराजमान झालाय आणि चर्चा चालले कसली. माझ्या राज्याचं अजून कसं चांगलं होईल याला राजा म्हणतात. आणि समोर लक्ष गेलं. अरे बाबा माझ्या का आल्यानंतर काही भानगडी केल्याशिवाय कधी गेला नाही असं या गादीचे मालक विधी नंदन पावना वामना यामना पावना वामना यामना. Thank you.
नमो नमः. भो नारदा नमो नमः. इतो येतो भवान आगतम स्वागतम सुस्वागतम. नारदांना बसायला आसन दिलं. गोरस म्हणजे दूध, फळं दिली, पूजा केली. नारदा काय न केलं? चाललो होतो. सरळ बोलले तर ते नारद कसे? चाललो होतो पण हे सगळं बघितलं गोपूर. वा वा राजा, राजधानी छान आहे रे. कोण राजा? कुठला प्रसंग आहे? सरयू तीरावरी. बरोबर झालं का? बरोबर झालं नाही? सरयू तीरावरी हे बरोबर झालं. कुठे तोडून चालत नाही. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. सुधीर बाबांची आहे. शब्द इकडे तिकडे नाहीये. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या कसं म्हणावं? मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुर वाहती मात समांतर. रथमाधी गजपती चालती नटुनी त्यांच्यावरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या सिद्धांत सांगितलाय हो. आपण गाणं ऐकतो पण अर्थ बघत नाही. स्त्रिया पतिव्रता वाचवा. स्त्रिया पतिव्रता. स्त्रिया पतिव्रता. थांबा, लांबू नका. स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक. पुत्र उपजाती निज कुलदीपक. स्त्री जर पतिव्रता असेल, पतिव्रता नव्हे, स्त्री जर पतिव्रता असेल आणि पुरुष धार्मिक तिचा असेल, धार्मिक असेल, पुत्र उपजाती निज कुलदीपक. आणि परिणाम दृश्यंसना कोणी कोणी नानास्तिक. अतृप्तीचा. अरे अतृप्ती पुढे नाही तृप्त आहे का? महाभारत मला शांती पर्व बहुतेक करून सद्धर्म रूपेण राजेंद्र दया रूपेण मंत्रिण सेवक साधु रूपेण यथा राजा तथा प्रजा. राजा मुख्य आहे हो. राजा जर राणीच्या भानगडीत पडला काय प्रगती होईल? अधोगती नाही होणार. राजा मी संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. आणि राजाच्या लक्षात एक आलं. राजा दशरथ एक घटना वेगळी घडली पण राजानं ती नारदांच्या चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्यावर दाखवली पण नाही. याला म्हणतात राजा. एखादा पाहुणार असेल तर आपलं दुःख सांगायचं नाही. वा वा कसं आहे काय माझा असं तो कशा थांबतोय. राजाच्या लक्षात आलं. राजा काही बोलला नाही. मी म्हणजे किम प्रयोजनम. येण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे सहज चाललो होतो आलो नाही. पण सहज सांगितलं ना येऊ या. वस्त्र परवानगी दिली आणि नारद निघाले. एक दालन, दोन दालन, चार दालन आणि सहज मागे बघितले. राजा सिंहासनावर बसलाय काय? नाही. राजा आसनावर नाहीये. अरे राजा कुठे गेला म्हणून बघतायत.
आजच्या भाषेत करोडो रुपयाचा असलेला सोन्याचा नवरत्नांचा मुकुट नारदांच्या पायावर ठेवून राजाने नमस्कार केलाय प्रवेशद्वाराजवळ. नारदा उठा उठा, नेमकं तुमचं येण्याचं प्रयोजन काय? व्हॉट इज द रिझन? राजा, काय नाही रे महाराज, तुमची ख्यातीच अशी आहे, तुम्ही काढण्याशिवाय येत नाही आणि आल्यानंतर काहीतरी चंगड भाट केल्याशिवाय तुम्ही जात नाही. काय ते सांगा. म्हणून त्याला म्हणतात नारद. कुठेही नारद तो नारद नाही. असं आहे राजा. खरं सांगतो, आजपासून 8व्या दिवशी तुझं राज्य बेचिराख व्हायचंय. आणि दशरथ राजाने भुवया उंच केल्या. माझं राज्य बेचिराख? कोण आहे असा? थांब. नद्या उलट्या वाहतील, झाडं उलमडून पडतील, भूकंप होतील, आणि सज्जन गिरी गौहरात दडतील. कोठे वृष्टी बहुतची, कोठे भूकंप घडतील. सगळं घडेल, नाश होईल. साता गेला. राजा विचार करतोय, इमारती परत बांधेन, गोपुरं परत बांधेन, नदी नीट करेन, झाडं उलमडलेली परत करेन. पण सज्जन जर इथून गेले, काय किंमत आहे? सज्जनांना फार किंमत आहे. आळंदी ज्ञानेश्वर महाराजांमुळे लोकांना कळली, पैठण एकनाथ महाराजांच्यामुळे. काय वैशिष्ट्य आहे? हे भूषण आहे, भूषण. आज किती वर्षापूर्वी झाशीच्या राणीच्या दरबारात ते कीर्तनकारात प्रत्यक्ष भगवंताच्या कृपेनं एवढं, त्यांची कृपा अव्याहत. मूर्ती, देऊळ, वास्तू, इथल्यानंतर नमस्कार करा. बऱ्याच जणांची कामं होतात, म्हणजे काहीतरी आहे की नाही, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करेल तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, प्रतिष्ठान काढून चालत नाही. आज प्रतिष्ठान काढतात, पैसा गोळा करतात. आजचं कशाला बोला म्हणा, पण राहवत नाही हो. बुडत हे जन देखवेना डोळा, येतो कळवळा म्हणून. या काय चाललंय? ह्याचं कारण आहे देवाची भीती नाही म्हणून. सज्जन राष्ट्रातून गेले तर काय करणार? गिरी गौहरात दडतील. एक सुभाषित सांगतो, राष्ट्राला जागा कशामुळे किंमत आहे, घरात कशामुळे किंमत आहे? स्वगृहे पूज्यते मूर्खा. अर्थ एवढा कळतो. सगळे मराठीच्या जवळचे शब्द आहे. स्वगृहे, स्वतःच्या घरात. हाफ में आमचाच तो बाबा, आमचाच बाबा अर्धवट. स्वगृहे पूज्यते मूर्खा, स्वग्रामे पूज्यते प्रभू. आमच्या गावातला प्रतिष्ठित माणूस. ठीक आहे. स्वदेशे पूज्यते राजा, पण विद्वान सर्वत्र. वाह वाह वाह. महाराज, आपल्या पदस्पर्शाने आमचं सदन पवित्र झालं. आम्ही पुनीत झालो आपल्या दर्शनानं. सज्जनांना आजही किंमत आहे, पण सज्जन जर वाहत गेले, लोक मारायलाही पाठीमागे पडत नाहीत. म्हणून सज्जन. दशरथ हात जोडले, नारद निघून गेले आणि दशरथ तिथे कोसळला, रडायला लागला. सुमंताला, अहो महाराज. आणि सुमंताला माहिती आहे यांचं दुःख नाहीसं करणारी ह्यांची एक पत्नी आहे, आवडती पत्नी. नाव काय तिचं? शाबास. धावत गेले, कैकेयी माते या. ती धावत आली. अरे ती कंबर कसलीच, कंबर म्हणजे नऊवारी साडी होती म्हणून कसता आली. आता काय हो, मी आहे ना. याला म्हणतात बायको अर्धांगी सौभाग्यवती, नॉट वाईफ. वाईफ बऱ्याच वेळेला हातात घेऊन असते नाईफ. तुम्हाला खोटं वाटेल, आज निवृत्त झालेले, रिटायर झालेल्या माणसांचे हाल आहेत. पुण्यात कितीतरी केसेस चालू आहे. बायको गेली नवऱ्याच्या, नवरा गेला बायको, मुलं काही विचारत नाही. ओळख टाकून द्या ना वृद्धाश्रमात. ज्यांच्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहता, ज्यांची पेन्शन खाता, त्यांना वृद्धाश्रमात कुठे फेडणार पाप? न मातो परत फक्त म्हणायचं आणि आई वडिलांना ते हाल करायचे, ज्यांच्यामुळे जगाला आलो. अरे बाबा,
प्राणनाथ उठा. रथात सुमंत रथ आणला. दशरथाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलंय, मूड काढून बाजूला ठेवलाय. काय होतंय, का रडताय सुमंत? आणि रथ सरयू नदीच्या किनाऱ्याजवळ आला. महाराज उतरा. नदीतून अलीकडे आले आणि एका आश्रमाजवळ उभे आहेत. शिष्यानं सांगितलं होतं कोणी आला तरी दरवाजा उघडायचा नाही. ठीक आहे महाराज. हे तिघे उभे आहे, सुमंत, कैकेयी माता आणि राजा दशरथ. हा जणू उभे आहे. बऱ्याच वेळा पर्णकुटीचा दरवाजा उघडला गेला. दशरथ हा आत ये. त्यांना माहिती आहे बैस बसेना गुरु आहेत. आज हे कठीण आहे हो. आई वडील खाली आणि बरोबर बसतात. गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. खाली बसलेत. कैकेयी सुमंत मी इथेच ठीक आहे. दशरथा दरबार भरल्या असताना मध्ये उठून जाऊ नये, पण मी आधी आलो, ह्याचं कारण काय असं प्रश्न मनात आला. होय महाराज, हे पुरोहित आहे ना, आडनाव पुरोहित स्वीट्स नाही. पुरोहित कोण? पुढे पुढे जाऊन यजमानांचं हित कशाच आहे ते बघणारे पुरोहित. जस्ट लाईक फॅमिली डॉक्टर. माझ्या यजमानांचं हित कशात आहे? पुरोहित. आता सगळं गेलं. आणि लक्षात ठेवा, परवा एक सद्गरस्त म्हणले हे आता कठीण आहे, सगळं बुडून जेव्हा परत निर्माण होईल तेव्हा सुरळीत चालेल. आणि त्या वाक्याला 100% मार्क सांगितलं याने. खरं आहे, जो तो भ्रष्टाचार, देवाची भीती नाही, धर्माची भीती नाही, उपासना नाही, स्नान नाही, संध्या नाही, आई वडिलांना वृद्धाश्रमाचा कशाला सांगतो की थापा मारताय? आई वडिलांना मृत्यू दुःखामुळे झाला, ते शाप नाही मिळणार. अरे 4 दिवस सुख वाटेल, पण शेवटी ते भोगावंच लागेल. कीर्तनाला आलेल्याला कोणालाही दुःख लागणार नाही, कारण कीर्तन त्रिवेणी संगम. राजा बरोबर आहे महाराज. आपण दरबारातून गेल्यानंतर माळेचा मेरुमणी तुटल्यासारखं झालं. दुसरा प्रश्न, नारद ज्या वेळेला आले त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरची चिन्ह मी वाचली, जस्ट लाईक फेस रीडर. बस मग महाराज काय करू? हे बघ राजा, जे घडायचे बदलत नाही, ठरल्याप्रमाणे तुझं राष्ट्र नष्ट होणार. महाराज, प्रजा ही माझी मुलं आहेत, आमची आहेत, त्यांच्या केसालाही धक्का. रयत शिवाजीने रयतेला दुखू नका. का शिवाजी महत्व? आता वाटेल ते करा, पण मला निवडून द्या आणि मी मग तुमचं 5 वर्षात अर्ध वाटोळं केलंय. बाकी वाटोळं लोक आता इतके मूर्ख आहेत, त्या व्हॉट्सअपमुळे सगळ्यांना सगळं कळायला लागलंय. काही ज्याला भांडी घासणाऱ्याकडे व्हॉट्सअप, अरे बाबा इकडे केलं का, अकडे केलं का? बघा जरा डोळे उघडून बाहेर काय काय सुधारणा झाले 4 वर्षात. डोळे उघडून ना, डोळे झाकून नाही. बरे काही खाणारे असतील, पण लक्षात ठेवा, एक वाक्य सांगतो, आज जरा कडक होतोय का? अन्यायो पार्जितम द्रव्यम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्ते तो 11 वर्षम समूलंच विनश्यती. धर्मशास्त्रामध्ये बदल नाही. अन्यायानं कमवलं 10 वर्ष, पण पुढे आज यांची पुढची पिढी काय स्थिती आहे? धड उभं राहता येत नाही. पैशाच्या आणि सत्तेच्या पाठीमागे लागलेली माणसं, त्यांनी पुण्याला सांगून आचार्य त्यांचं वाक्य आहे, ज्याचे हात पापाच्या चिखलानं कोपरापर्यंत बरबटलेले आहेत त्यांनी पुण्याईला धडा शिकवू नये. आज वाटेल तू उठतो पांढरे कपडे घालून, मी सोडून वाटेल ते बोलावं. मनुस्मृती आहे का? वाचा एकदा. एक वर्षभर प्रवचन केली तरी मनुस्मृती संपणार नाहीये. तो काळ वेगळा होता. आज कालानुसार ह्यालाच सनातन म्हणतात. राजा, घडणार ते घडणार आहे, पण काळजी करू नकोस, मी आहे ना. याला गुरु म्हणतात, सद्गुरू म्हणतात. मी आहे, तू काळजी करू नकोस. करू काय? आता जा,
व्रतस्थ राहा. आता हा एक मोठा शब्द आहे व्रतस्थ. व्रतस्थ म्हणजे काय? जाऊ द्या, व्रतस्थ राहा आणि उद्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर देवधर्म सगळं करून स्नान धंदा करून ये आणि आज रात्री मंडप घाल, सर्व नद्या किनाऱ्यावर लोकांना दवंडी दे, कोणीही यावं आणि वाटेल तेवढं दान घेऊन जावं. हो, मी ओरडायला होतो आणि दान चाललंय, देताय देताय देतायत. राजा दशरथ पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्त उठलाय, स्नान झालंय, संध्या झाले आणि आपल्या ऐपतीप्रमाणे शोभेर श्रीमंत आहे, राजा आहे दशरथ, कैकईसह आलेत. अगदी थोडक्यात सांगतो, संपवतो चरित्र, 8 मिनिट, 5 जास्तीत जास्त. चला, आणि दशरथ राजाला कैकईसह शरयू नदीमध्ये आणलंय. महाराज दशरथ हा उजव्या हात संकल्प केला, आधी उजव्या हातानं माती काढ म्हटले, कैकईने माती काढली आणि दशरथ राजाच्या डाव्या हातावर मातीची गणपतीची मूर्ती केली. काही व्रत आहेत, उद्या सांगेन. एक गोमय गणेश व्रत आहे, 21 दिवसाचं व्रत आहे, करून बघा. काय आहे, जितकी श्रद्धा तितकं फल. माझी एकादशी आहे, पण तुम्ही करा माझा उपवास, चालेल? माझा आजार तुम्ही घेऊन चालेल? बायकोचं बाळणपण नवराने घेऊन चालेल? शक्य तरी आहे? ज्याचं त्यानंच प्रारब्ध कर्मणाम भोगा देवक्षया. राजा दशरथ माती काढली, दोघांनी गणपती केला मातीचा आणि सांगितलं का यांनी पूजा सुरू केली. तर राजा आहे, त्याला काय कमी आहे, पण थोडे अलंकार घातले, काय असेल ते, धूप दीप झालं, दुर्वा घातल्या. दुर्वेचा 3 प्रकार आहे, उद्या बोलेन. हिरव्या दुर्वा फक्त नाही, दुर्वा घातल्या, रक्ताक्षता घातल्या, लाल फूल घातलं आणि सगळं झाल्यानंतर प्रार्थना केली, यांतो देव गणा पुनरागमनायचं. विसर्जन झालं. थांब, बराच वेळ झाला आणि निर्माल्य वर आलं. निर्माल्याला फार महत्व आहे. गुरुचंद्राचा बेलाच्या पानावरून गेलो तर काय घडलं ते, शंकराला वाहिलं देवाचं पान, बेलाचं पान कुठे टाकून चालत नाही, एके ठिकाणी टाकावीत. ते काय बोलून त्याला पाप लागेल, पण ज्याच्याकडून पडलं त्याला जास्ती पाप लागतं. समझने वाले को इशारा काफी होता है. गणपती केला, निर्माल्य थोड्यावर आलं. दशरथा त्या दुर्वा काढल्याने मुकुटात खोतल्या, जा बाहेर आले. आजपासून व्रतस्थ राहा. लक्षात ठेवा, कितीही जप केला, उदाहरण देतो, माठ मातीचा आहे थंड पाण्यासाठी, वरून पाणी ओतलं आणि खालून जर तोटी मोकळी आहे, तोटीच म्हणता तुम्ही, न फायदा आहे. इथून पुण्य आणि खालून पाप. आम्ही देवाला लाख रुपये दिले, अरे मेल्या 50 लाखाचं पाप केलं तेव्हा लाख रुपये दिले, 49 लाख पाप आहे. बरीच देवळाच्या खाली क्षमा करा पुतळे आणून ठेवतात, जिथे त्याबद्दल मूर्तीबद्दल प्रेमही होते. मूर्ती केवढी असावी शास्त्र आहे, हे ठीक आहे. एवढे बोललेलं कधीच कोणाला लागेल, पण माझा हेतू लक्षात घ्या, चांगलं ते सांगेन. पण आधी जर खोटेपणा केलाच नाही आणि गादीवर राहून खोटेपणा केला, जिभेवरचं तेज जाईल. कीर्तने व्रत आहे. तुम्ही आज काय चाललंय, म्हणून करवीर पीठावरचे शंकराचे एखाद्यांची कीर्तन झाली असतील, कराडकर बुवा म्हणाले, कीर्तनकार जन्माला यावा लागेल. आज संतानात कोठडीत ठेवलं जातंय. असाराम की कसाराम, देवाच्या नावाखाली साळा गोंधळ घालून संपत्ती जवळ करणं कुठे फेडणार पाप. असे एक नाही, अनेक आहेत. विष्णवे नमः. व्रतस्थ राहा आणि ठरल्याप्रमाणे 7व्या दिवशी डोक्यावर सूर्य यायच्या आधी तू रथासकड वर जा आणि कळेल तुला. 7व्या दिवशी दुपारी दशरथ रथासह, आज रथ म्हणजे वेगळं आहे बरं का, हे जे TV दाखवतो रथ नव्हे,
रथाच्या पाठीमागे छोटीशी खोली असते लाकडाची, त्याच्या दर्भ, पेलापळी, आचमन, थोडीशी शस्त्र आणि भस्म. दशरथ वर आला आणि बघता 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 दक्षिणेकडची बाजू काळी दिसायला लागली. ए थांब, कोण आहेस तू? माझ्या अयोध्येवर येऊ नकोस, दूर जा. माझ्या अयोध्येतल्या लोकांनी कोणीही काहीही वाईट केलं नाही म्हणून तर राम सगळ्यांना घेऊन गेले. सगळे पुण्यमान आहेत, पण तुझ्यासारखं येऊ नको, राष्ट्र नुकसान करू नकोस. पण हा ऐकणार आहे का? आणि ती काळी सळ्यावरती पुढे यायला कृती मलाच म्हणतात, मला आवडणारा कोण आहे? आतापर्यंत मला देव पण घाबरले आणि मला आवडत कोण? तो माझं नाव राजा दशरथ, सूर्यवंशी. सूर्यवंश आणि चांद्रवंश. आता लोकांना आपलं गोत्र माहीत नाही, प्रवर माहीत नाही, श्राद्धाचे आजोबांचं नाव माहीत नाही, बायकोचं त्याच्या वडिलांचं सगळं माहिती आहे का? कलियुग. वडिलांचं नाव माहित नाही, श्राद्ध म्हणून एक दिवस श्राद्धावर बोलणार आहे. श्राद्ध करा, नाही केलं तर काय आणि केलं तर काय फायदा आहे? माझी बाजू आवडू नकोस, मी जाणार. थांब रे. आणि तो पुढे यायला लागल्यानंतर हा दशरथ बाण घेतला, पुढे मंत्र म्हटला आणि आकर्ण, कर्ण म्हणजे कानापर्यंत. आज जे धनुष्य दाखवतात ना तसं धनुष्य नसतं. ओढलं, सन्नकन बाण सोडला. त्या बाणाचा परिणाम वही झाली. वही म्हणजे कंपाऊंड. आणि तो म्हणतो, अरे च्या, मला येऊन एवढा आहे. आणि यांनी हे सगळं जावं म्हणून पलीकडच्या माणसानं पर्वतास्त्र सोडलं. धाड 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 दगड यायला लागले. हा कमी नाही आहे, वायवास्त्र सोडलं आणि त्या वाऱ्यानं सगळे धोंडे दगड तिकडे पडले. भारात युद्ध झाला. भेरी बजी संग्राम, भेरी बजी साग सानी सानी धानी धाम फेरी पुतारे वाजतात. हे का? वातावरण होतं आणि प्रत्येकाच्या मनात उर्मी येते आणि तो मनापासून लढतो म्हणून पूर्वी होतं. साहेबांच्या ह्याच्यात ते बँड होतं, ते आता लग्नात वाजवतात लोक. आणि ते नको नको ते शरीराचे अवयव वाकडे करून नाचणं, हे लग्नविधी आहे. घनघोर युद्ध झालं. शेवटी आणि अग्न्यास्त्र सोडलं पलीकडच्या माणसांना. शनीनं, दशरथ काय कमी नव्हता, पर्जन्यास्त्र सोडलं. अरे वा रे वा. शनी म्हणतोय, माझ्यावर लढणारा एकटा तरी आहे. जेव्हा शिवाजी गेला तेव्हा औरंगजेबाद फडकं घातलं खाली आणि शिवाजी गेला म्हणून दुःख व्यक्त केलं. माझ्यावर लढणारा कोणी नाही, असा शिवाजी होता. एका पाठोपाठ सोडतायत. बराच वेळ युद्ध झाला. धनुष्य घेतोय, बाण ठेवतोय, बाणावर दर्भ ठेवतोय, मंत्र म्हणतोय, सोडलं की परिणाम. आणि असं होता 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 बराच वेळ आणि दशरथाचं लक्ष गेलं. बाणही संपत आले आणि दर्भ संपले. आता काय करावं? जय मिळाला पाहिजे, राष्ट्राला काही दुःख होता नाही. आणि तो म्हणतो, ए बाबा दशरथा, तुला सदैव विजय मिळवून देणारी तुझी पत्नी कुठे? भानुनंदन तो करून हास्य बोले. भानुनंदन करून हास्य
अरे सदैव यश देणारी तुझी बायको कैकेयी तुझा बरोबर नाहीये, तू संपणार. आणि सगळी अस्त्र संपल्यानंतर त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं शनीनं. आणि ब्रह्मास्त्र म्हणजे काय, याच्या पुढचं शस्त्र नाहीये. दशरथ हतबल झाला, रडायला लागला. पण या गादीचे मालक तिथे पोहोचले. दशरथा, का रे रडतोस? शस्त्र संपली, दर्भ संपले, काही नाहीये. अरे बेड्या, तो मरतुकडा एक बाण आहे ना, घे तो बाण, शस्त्र घे रे. तो मंत्र म्हणून सिद्ध होईपर्यंत नारद म्हणले, सगळ्यात तुझ्याकडे मोठं शस्त्र आहे, डोक्यात दुर्वा आहे, त्या दुर्वा ठेव. गणपतीला उपटून दुर्वा घालायच्या नाहीत. किती पानाची दुर्वा हे शास्त्र आहे. काढतात कोयत्यानं, पाण्यात नळाकडे पिस ठेवतात. दुर्वा ठेवल्या. आणि आता मात्र रडतोय, पण आनंद आश्रय का, मला विजय मिळणार. म्हणून तर कळलं, शरयू नदीच्या जवळ दुर्वा माझ्या हातात डोक्यात खोचल्या, फुलं नाही, वशिष्ठ ऋषींनी. आणि बाण सज्ज केला आणि सोडणार. इतक्यात शनीनं डोळे उघडून बघितलं, कोणावर सोडायचं आहे, सिद्ध झाला. पण दशरथ बघायला नको. तू सोडताना त्या बाणाच्या टोकावर दुर्वा म्हणजे गणेश बसलेले बघितले, गणपती बाप्पा. आणि शनी म्हणला, अरे बाबा माझ्या, एवढं मात्र शस्त्र माझ्याकडे नाही, मी काय करू. हे पाठीमागे घेतलं. ब्रह्मास्त्र पाठीमागे घेणं हे गुरुनी आपल्या मुलालाही दिलं नव्हतं, जे अर्जुनाकडे होतं, भागवत. पण शनी म्हणला. आणि शनी नमस्कार करून पुढे आला. दशरथा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी काय, इंग्लिश बोललो मी, सगळं झालं काय? नाही रे, मी चुकलो, मी जातो. ए इकडे ये, माझ्या राज्यावरून करत पदी यायचं नाही. नाही, तुला सांगतो, माझी 7.5 सगळ्यांना बाधते. 7.5 म्हणजे 7.5 वर्ष, अडीच वर्ष डोक्यावर, 2.5 वर्ष पोटावर, 2.5 वर्ष पाय. काही 7.5 इतकी छळवाट म्हणते. माझे वडील गेले, देऊळ बांधताना कॉर्पोरेशननं पाडलं, लाखो रुपयाचं नुकसान केलं. गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मरता 4 व्हीलर वाचलो. आमचीच गाडी होती, काय कोणाला सांगणार. पण अशी 2.5 वर्षाची सगळं भरून निघाल. तो शनी 7.5 माणसाला जाग्यावर आणून ठेवतो. बिघडतात ना. मी म्हणजे कोण, 500 रुपयाची नोट पांढऱ्या शर्टात खिशात घालतो, तिथे कोणी बघितले नाही बाप जन्मात. पण लोकांना एक अहंकार असतो, खाली आणतो जाग्यावर. सांगितलं, बाबा आजपासून तो जो माझी उपासना करेल, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम. ज्यानं एवढं शक्य नाही, अगदी सोपा मंत्र आहे, शैन शनिश्चराय नमः, एवढाच. किंवा वैदिक मंत्र आहे, ठराविक अनुष्ठान करावं, माझी बाधा कमी होईल. ती चुकत नाही कोणाला. मग का, ती बाधा पेलण्याची ताकद येते. अजून एक थोडं सांगतो आणि थांबतो, वेळ झालाय. पण मी 8-10 म्हणून सांगितलंय, 5 मिनिटात आठवतो. ज्यांना कोणा लक्षात घ्या, 3 माणसाला 6.5 चालू असते. मेष वृषभ मिथून, मग वृषभ मिथून, एक रास पुढे पडतं, त्याची संपतं. पण त्याची छाया असते पाठीमागून. मग काय करावं, अगदी थोडक्यात सांगतो, परत सांगणार नाही. आणि पाहिजे तर मग उद्या भेटा, पाहिजे तर. शनी अमावास्या. शनी अमावास्यामध्ये ज्या, आता मागची झाली बघा अमावास्या, शनी अमावास्या होती. ज्या अमावास्येला शनिवार असतो ती शनी अमावास्या, त्याला प्रिय. त्या शनी अमावास्येला ज्याला 7.5 असते, त्रास होतो, त्यांनी लोखंडाची कढई घ्यावी. लोखंड मीन्स नॉट स्टेनलेस स्टील, चकचकीत. स्टेन म्हणजे डाग रहित. आपण स्टेनलेस स्टील म्हणजे काय, डाग रहित स्टील. स्टेनलेस नाही, लोखंडाची काळी कढई घ्यावी. घमेल कढई ते तळतात, ती कढई घ्यावी. त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालावं. गोड तेल नाही, शेंगदाण्याचं नाही, खोबऱ्याचं नाही, तीळ काळे असतात. ते सगळं काळं आहे ना, आपलं काळं घालवायचं आहे ना. त्याच्यात 7 उडदाचे दाणे,
आटपतं बुवा 2 मिनिटात. 7 उडदाचे दाणे, एक लोखंडाचा खिळा, एक शेरभर किलोभर मीठ, पण पावडर टाटा नमक नाही, खडे मीठ, ते ठेवावं. काळं कापड, बाई असेल तर तिला झंपर म्हणजे पोलका मिळेल साडी द्यावी, किंवा पुरुषाला पूर्ण पॅन्ट पीस किंवा काहीतरी काळं द्यावं. आणि शनी अमावास्येला ज्याला सहज त्याने ते तोंड त्याच्यात बघावं तेलात. दिसतं का? दिसतं की. काळं असतं तरी दिसतं ते शॅडो. काय आपल्या चेहरा तोंड प्रकाश असला की ते दिसतं, ते बघावं. घरातल्या सगळ्यांनी बघावं आणि ते काळ्या माणसाला दान द्यावं. क्षमा करा, शनीचं दान ब्राह्मणाला नाही, बरोबर आहे ना? गुरुचं दान ब्राह्मणाला, शनीचं दान ब्राह्मण. समजा कोणी घेतलं नाही, थोडे पैसे ठेवा ना, 100-200 घेतात लोक, वडारी नाही. क्षमा करा, कोणतरी काळा माणसाला द्यावं आणि दिल्यानंतर अरे एवढं गेली तुमची किरी समजा त्याच्यावर. म्हणजे आपल्या त्याच्याकडे जावं असं नाही, पण ते ॲटोमॅटिकली जातं. पुरस्काराचं काय, गोदानाचं काय सांगतो, गोदान करावं, पण घेणारा अधिकारी नको, ते दान द्यावं. नाहीच कोणी घेतले तर मारुतीच्या देवळात नेऊन ते तेल जाळावं. 15 दिवस, महिनाभर लोखंड कोणी काय करतो शेवटी. समजा मला शनी विचार, जावडेकर भाऊ मी कुठे जाऊ, तो विचारणार नाही की आमची तुझी पात्रताच नाहीये, आहेस काय आमच्याकडे म्हणून देव आम्हाला विचारेल. पण समजा विचारलं असं, मी सांगितलं हॅलो मिस्टर शनिदेव, आता जर तुला माझ्या सांगण्याप्रमाणे वागायचं, आधी म्हणे पाकिस्तानात जा. बरं, मग पाकिस्तानातून अमेरिकेत जा. अमेरिका का डॅम्बिस राष्ट्र जगात नाही आहे, त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. अमेरिकेत आणि तिथे थांबू नको. सगळं झालं की परत भारतात ये आणि आर्य सनातन वैदिक धर्माच्या विरुद्ध जे वागतात, जे नको नको ते करतात, त्यांना कडकडून गळा भेट घे. तिकडे जाऊन गळा भेट घालून फेट्यातलं गेलं नाही काही, काय सिद्ध होणार? अरे सिद्धू धू फक्त. त्या टुकू क्रिकेट खेळलेलं बरं होतं. असो, थोडा वेळ झाला, 1.5 मिनिट आहे, तेवढ्यात मुख्य हे सगळं घडलं. आलेली संकट गणपतीच्या कृपेमुळे. आणि शनी सांगतोय दशरथा, जो माझी उपासना किंवा गणपतीची उपासना करेल ना, त्याला मी त्रास देणार नाही. हो का? नमो आदि रूप आख्यान संपवलंय. पूर्वरंग ऐकण्यासारखं आहे. ऐकलंच काय आहे, येताना एक एक माणसाला घेऊन या. मी बोललोय तुम्हाला कंटाळा येणार नाही, फक्त लक्ष माझ्याकडे, मी काय सांगतोय. नाहीतर मी सांगतोय तिकडे आज कसली भाजी केली ग, हो का, संकट ठीक आहे, मोदक केलेस की नाही, काही काय बोल घरातच करते, टी व्ही बघतेस. कीर्तन लक्ष ठेवा. प्रपंच कोणाला चुकलाय, आम्हाला चुकलाय का? पण सगळी काय बायको मुलं सगळं सोडून हा जो आनंद आहे. मी जेव्हा बायकोनं कॅब केली आणि उतरलो, 15-16 दिवसांनी येईन, बोललो ते सत्य आहे. मी आज एका साधकांच्या घरी जातोय आणि इथे आल्यानंतर पुरे आजच स्तुती करून शेवटीची काय